आपल्या चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। उद्या सोमवारी 29 जूनला आहे वटपौर्णिमा। वटपौर्णिमा हा सण सौभाग्यवती महिलांसाठी अत्यंत खास असा सण आहे। वटपौर्णिमेदिवशी वडाचे पूजन करून पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना महिला या दिवशी करत असतात। आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावे, त्याचबरोबर आरोग्याची प्राप्ती व्हावी यासाठी प्रत्येक सौभाग्यवती स्त्री आपल्या पतीसाठी प्रार्थना करत असते आणि वटवृक्षाचे पूजन करत असते। याच दिवशी वटपौर्णिमेचे व्रत देखील केले जाते। त्यामुळे बघा, उद्या वटपौर्णिमे दिवशी वटवृक्षासमोर आपल्याला न विसरता ही वस्तू ठेवायची आहे। बऱ्याच महिला वटवृक्षाचे पूजन करतात, पण बघा, ही वस्तू तुम्ही न विसरता वटवृक्षासमोर, वडाच्या झाडासमोर ठेवायलाच पाहिजे। वर्षातून येणारा शुभ असा सण आहे आणि वटपौर्णिमे दिवशी वडाच्या झाडाला सूत गुंडाळले जाते, वडाच्या झाडाभोवती प्रदक्षिणा घातल्या जातात आणि आपल्या पतीच्या आयुष्यासाठी प्रार्थना केली जाते। ज्याप्रमाणे वडाचे झाड दीर्घायुष्य असते, वर्षानुवर्षे वडाचे झाड हे जगते, त्याचप्रमाणे आपल्या पतीला देखील दीर्घायुष्य लाभावे आणि आरोग्याची प्राप्ती व्हावी यासाठी स्त्रिया वटवृक्षाचे पूजन करतात। त्यामुळे बघा, वर्षातून एकदाच येणारा असा शुभ असा सौभाग्याचा सण आहे आणि या वटपौर्णिमे दिवशी वडाच्या झाडाला विशेष महत्त्व असते। त्यामुळेच वडाच्या झाडासमोर जर आपण ही वस्तू वटपौर्णिमेच्या दिवशी जर ठेवली तर सौभाग्यप्राप्ती होते, त्याचबरोबर अखंड सौभाग्य लाभते आणि आपल्या पतीच्या प्रगतीमध्ये वाढ होते। त्यामुळे नक्कीच सर्व महिलांनी ही वस्तू न विसरता उद्या वटपौर्णिमेच्या दिवशी वटवृक्षासमोर, वडाच्या झाडासमोर ठेवायची आहे। ती वस्तू कोणती आहे हे पण मी सांगणार आहे। अगदी 2 मिनिटाचा उपाय आहे, पण बघा, न विसरता सर्व महिलांनी हा उपाय करायचा आहे। त्याचबरोबर उद्या वटपौर्णिमे दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी असा प्रश्न अनेक महिलांना पडतो। त्यामुळे उद्या वटपौर्णिमे दिवशी आपण कोणती साडी ही नेसली पाहिजे, कोणत्या रंगाची साडी नेसली पाहिजे हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे बघा, या 2-3 गोष्टी नक्कीच तुम्ही उद्या वटपौर्णिमे दिवशी करू शकता। उद्या वटपौर्णिमा असल्यामुळे महिलांनी उद्या लवकर उठून पहिल्यांदा स्नान करून घ्यायचे आहे। स्नान करत असताना उद्या आपल्याला डोक्यावरून स्नान करायचे आहे, म्हणजे आपले केस देखील स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। त्यानंतर स्नान झाल्यानंतर नित्य देवपूजा आपल्याला न विसरता उद्या करायची आहे। महिलांनी शक्यतो उद्या नित्य देवपूजा जी आहे तर ती करायची आहे। घरामधले वातावरण हे प्रसन्न ठेवायचे आहे। उद्या पौर्णिमा असल्यामुळे महिलांनी न विसरता हळदीचं लेपन जे आहे ते आपल्या उंबरठ्याला करायचं आहे। हळदीमध्ये थोडंसं गोमूत्र किंवा स्वच्छ पाणी मिसळा किंवा गंगाजल मिसळा आणि त्याने आपल्या उंबरठ्याला आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे। मुख्य दरवाजावर आपल्याला चंदनाने किंवा हळदीने स्वस्तिक काढून घ्यायचे आहे। उंबरठ्यावर फुलं अर्पण करायची आहेत आणि उंबरठ्याचे पूजन करून घ्यायचे आहे। त्याचबरोबर आपल्या तुळशीचे पूजन देखील करायचे आहे। तुळशीला हळद कुंकू अर्पण करून घ्यायचे आहे। उद्या पौर्णिमेचा दिवस असल्यामुळे आणि विशेष म्हणजे वटपौर्णिमा म्हणजे सौभाग्याचा सण असल्यामुळे उद्या आपल्याला तुळशीचे पूजन न विसरता करायचे आहे। महिला तुळशीला हळद कुंकू अर्पण करून घ्यायचे आहे। तुळशीसमोर दिवा सकाळ संध्याकाळ आपल्याला उद्या लावायचा आहे। उद्या ज्या महिलांचा उपवास आहे त्यांनी उपवासाचे पदार्थ खायचे आहेत। उद्या सोमवार आहे, त्यामुळे शक्यतो उद्या जी भगर असते किंवा जी वरई असते, उपवासाचे तांदूळ असतात वरईचे, तर ते आपल्याला खायचे नाहीत। आणि उपवास जर तुम्ही करणार असाल तर तुम्ही दिवसभर करू शकता उपवास, संध्याकाळी सोडू शकता किंवा वडाचे पूजन करून येईपर्यंत तुम्ही उपवास करू शकता। नंतर पूजन करून आल्यानंतर तुम्ही उपवास सोडू शकता। तर अशा पद्धतीने उपवास करू शकता। ज्या महिलांना वयोमानानुसार उपवास करणं शक्य नाही आहे किंवा वयस्कर महिला आहेत, काहीतरी आरोग्याच्या तक्रारी आहे, तुम्ही गरोदर आहात किंवा काहीतरी प्रकृतीच्या तक्रारी आहेत, तर तुम्ही उपवास न करता फक्त वडाचे पूजन केले तरीही चालेल, काहीही हरकत नाही। तर या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत। दारासमोर सुंदरशी अशी छोटी का होईना रांगोळी आपल्याला काढायची आहे आणि आपल्या घरामधलं वातावरण जे आहे ते अशा पद्धतीने आपल्याला प्रसन्न ठेवायचं आहे। बऱ्याच महिला वडाच्या झाडाची फांदी तोडून आणून
तिचे पूजन घरामध्ये करतात तर हे चुकीचं आहे. तुमच्याकडे जर कुंडीमध्ये लावलेलं वडाचं झाड असेल तर त्याचे तुम्ही पूजन करू शकता किंवा वडाच्या झाडाजवळ जाऊन तिथे पूजन करू शकता. पण त्याची फांदी तोडून आणून झाडाला इजा देऊन अशा पद्धतीने आपल्या घरामध्ये पूजन करणे हे चुकीचे आहे. कारण बघा, वडाचं झाड जे असतं तर त्यामध्ये शिवतत्व सामावलेलं असतं आणि जेव्हा आपण अशा प्रकारे फांदी तोडून आणतो तेव्हा बघा त्यामधलं जे शिवतत्व असतं तर ते नाहीसं होतं. त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने वटपौर्णिमे दिवशी फांदी तोडून आणून ते घरामध्ये पूजन करायचे नाही. तुम्ही स्वतः वडाच्या झाडाचं पूजन करायला जा किंवा तुम्हाला अजिबातच शक्य नाही आहे जाणं, काहीतरी खूपच अडचण आहे, तर तुम्ही वडाच्या झाडाचं जे चित्र आहे तर ते आणा किंवा वडाच्या झाडाचं चित्र स्वतः काढू शकता, रांगोळी काढू शकता आणि तिचं पूजन तुम्ही घरच्या घरी करू शकता. काहीही हरकत नाही. आता बघूया आपण की महिलांनी उद्या कोणत्या रंगाची साडी ही आवर्जून नेसायची आहे. उद्या आहे वटपौर्णिमा आणि पौर्णिमाची जी तिथी असते तर ती भगवान विष्णू आणि लक्ष्मीला समर्पित अशी तिथी असते आणि विष्णूंना आवडणारा जो रंग आहे तो म्हणजे पिवळा रंग. म्हणूनच बघा पौर्णिमे दिवशी हळदीचे उपाय हे विशेष करून केले जातात. हळदीचे लेपन केले जाते किंवा अंघोळीच्या पाण्यामध्ये देखील पौर्णिमेच्या दिवशी थोडीशी हळद घालून त्याने स्नान केले जाते. त्यामुळेच पौर्णिमेच्या दिवशी पिवळ्या रंगाला विशेष महत्त्व आहे. म्हणून जर तुम्ही वडाचे पूजन करायला जात असताना जर पिवळ्या रंगाची साडी परिधान केली तर बघा तर ते शुभ परिणाम देणारे समजले जाते किंवा शुभ लाभ देणारे समजले जाते. वटपौर्णिमा किंवा जी पौर्णिमा तिथी आहे या दिवशी विष्णूंची उपासना केल्याने आपल्या आयुष्यामध्ये जे काही दारिद्र्य आहे ते दूर होते, ज्या काही पीडा आहेत त्या दूर होतात. त्यामुळेच पौर्णिमेच्या दिवशी विष्णूंचे नमन, चिंतन, पूजन केले जाते आणि विष्णूंना सगळ्यात प्रिय असणारा जो रंग आहे तो म्हणजे पिवळा. म्हणूनच पौर्णिमेच्या दिवशी पिवळे वस्त्र परिधान केल्याने आपला गुरुग्रह जो आहे तो मजबूत होतो, विष्णूंची कृपा आपल्यावर होते आणि पौर्णिमेचे शुभ लाभ आपल्याला मिळतात. म्हणूनच वटपौर्णिमे दिवशी शक्य असेल तर पिवळ्या रंगाची साडी महिलांनी परिधान करावी. याशिवाय बघा जो सौभाग्याचा रंग म्हणून ओळखला जातो तो म्हणजे हिरवा. त्यामुळे हिरवा रंग देखील महिलांनी परिधान जर केला तरीही चालू शकतो. निसर्गाचं जे प्रतीक आहे तर तो हिरवा रंग असतो, सौभाग्याचं प्रतीक आहे ते हिरवा रंग असतो. त्यामुळे हिरवा रंग देखील तुम्ही परिधान करू शकता. त्यानंतर जो लाल रंग आहे तर तो लक्ष्मी देवीला अत्यंत आवडणारा असा रंग असतो. म्हणून तुम्ही लाल रंगाची साडी देखील परिधान करू शकता. लाल रंग जो आहे तर तो देवी देवतांना आवडणारा रंग म्हणून ओळखला जातो. म्हणून तुम्ही बघा लाल रंगाची साडी देखील उद्या परिधान करू शकता. तर मी 3 रंग तुम्हाला सांगितलेत, पिवळा रंग, हिरवा रंग आणि लाल रंग. यापैकी तुम्ही कोणत्याही रंगाची साडी नेसू शकता. याशिवाय बऱ्याच महिलांना अनेक दुसरे रंग देखील आवडतात तर ते तुम्ही परिधान करू शकता. भगवा, गुलाबी म्हणा, असे पण रंग, चिंतामणी कलर आहे तर ते पण तुम्ही परिधान करू शकता तुमच्या आवडीनुसार. पण शक्य झाल्यास या 3 पैकी तुम्ही एक रंगाची साडी नक्कीच परिधान करू शकता. बऱ्याच महिलांना असा प्रश्न पडला असेल, उद्या सोमवार आहे आणि शिवाला जो प्रिय रंग आहे तो म्हणजे पांढरा रंग असतो. त्यामुळे आम्ही पांढऱ्या रंगाची, व्हाईट रंगाची साडी परिधान करू शकतो का? हे बघा, वटपौर्णिमा हा सौभाग्याचा सण आहे. त्यामुळे शक्यतो पांढरा रंग सौभाग्यवती महिलांनी वटपौर्णिमेचे पूजन करताना, वडाचे पूजन करत असताना परिधान करू नये किंवा काळा रंग जो आहे तर तो देखील परिधान करणं आपण टाळायला पाहिजे. तर बघा अशा पद्धतीने काही गोष्टी आहेत त्यांचं पालन आपण करायचं आहे. त्यानंतर बघा जे काही सौभाग्य अलंकार आहे, जोडवी आहे, त्यानंतर मंगळसूत्र आहे, टिकली आहे, बांगड्या आहेत, कानातले आहेत, हे देखील महिलांनी घालायचे आहेत. हिरव्या
रंगाच्या बांगड्या जर घालणं शक्य असेल तर त्या घालू शकता, नाही शक्य तर ज्या कोणत्या तुम्हाला आवडतात बांगड्या तर त्या तुम्ही घालू शकता. पण वटपौर्णिमा हा सौभाग्याचा सण असल्यामुळे सौभाग्य अलंकार हे नक्की घाला. ज्या महिला जोडवी घालत नाही त्यांनी ही सवय दूर करायची आहे. आणि बघा, निदान उद्या तरी आपल्याला वटपौर्णिमे दिवशी जोडवी ही घालायची आहे. चांदीची जोडवी ही अवश्य तुम्ही पायामध्ये घालायची आहे. आता वटवृक्षासमोर कोणती वस्तू ठेवायची आहे हे मी तुम्हाला सांगते. वर्षातून एकदाच करण्याचा हा उपाय आहे. उद्या तुम्ही सकाळी 6 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता. जेव्हा तुम्ही वटवृक्षाच्या पूजनाला जाल तेव्हा हा उपाय केला तरी चालेल. आपल्याला काय करायचं आहे, आपल्याबरोबर जाताना कणकेचा एक दिवा बनवून न्यायचा आहे किंवा मातीची पणती न्यायची आहे. पणती नेणार असाल तर वापरलेली नसावी, नवीन पणती एक तुम्ही आणा किंवा ते शक्य नाही तर कणकेचा दिवा बनवा. त्यामध्ये मीठ न टाकता फक्त थोडीशी हळद टाकून हा दिवा बनवा. त्यामध्ये जोडवात आपल्याला टाकायची आहे आणि वटवृक्षासमोर, वडाच्या झाडासमोर थोडीसे तांदूळ ठेवून त्यावर आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. जोडवात टाकायचे आहे. यामध्ये तिळाचं तेल आपल्याला टाकायचं आहे. तिळाचं तेल नाही शक्य वापरणं, इतर तेल तुम्ही वापरू शकता, पण शक्यतो तिळाचं तेल वापरण्याचा प्रयत्न करा. असा हा दिवा प्रज्वलित करायचा आहे तुम्हाला. आणि त्यामध्ये तुम्हाला 5 हरभरा डाळीचे जे दाणे आहेत ते टाकायचे आहेत. म्हणजे 5 अशा मोजून तुम्ही हरभरा डाळ जी असते, चणा डाळ ज्याचं आपण पुरण करतो, तर त्या मोजून 5 घ्यायच्या आहेत. आणि तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत ती डाळ जी आहे एक एक करून त्या प्रज्वलित केलेल्या दिव्यामध्ये टाकायची आहे. आणि त्यानंतर चिमूटभर हळद आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायची आहे. दिव्याला हळद कुंकू लावून दिव्याचं पूजन करायचं आहे. आणि मनोभावे हात जोडून तुमची जी काही इच्छा आहे ती तुम्हाला वटवृक्षाला सांगायची आहे. माझ्या पतीला दीर्घायुष्य मिळू दे, पतीचे आरोग्य सुधारू दे, आरोग्य चांगले राहू दे, अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. आणि अखंड सौभाग्याची तुम्हाला प्रार्थना वटवृक्षासमोर तिथे दिवा लावलेला आहे तिथे करायची आहे. दिव्याचे तोंड फक्त आपल्याला दक्षिणेला करायचे नाही, तर तुम्ही हे दिव्याचे तोंड जे आहे तर ते पूर्वेला किंवा उत्तरेला करू शकता. फक्त दक्षिण दिशा सोडून तुम्ही हे दिव्याचे तोंड जे आहे तर ते करू शकता. तर न विसरता सर्व महिलांनी उद्या वडाच्या झाडासमोर असा हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्यामध्ये चणा डाळ आणि चिमूटभर हळद टाकायला विसरू नका. जेव्हा आपण वटपौर्णिमे दिवशी वडाच्या झाडासमोर अशा पद्धतीने दिवा जेव्हा प्रज्वलित करतो तेव्हा आपल्याला अखंड सौभाग्याची प्राप्ती होऊन आपल्या पतीचे आयुष्य यामुळे वाढते. त्याचबरोबर पतीची प्रगती चांगल्या प्रकारे होऊ लागते. आणि वटपौर्णिमे दिवशी वटवृक्षासमोर अशा पद्धतीने दिवा प्रज्वलित केल्याने आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी भरभराट येते. कारण वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाचे विशेष महत्त्व आहे. सावित्रीची जी कथा आहे त्यामध्ये पण तुम्ही बघू शकाल, सावित्रीने सत्यवानासाठी जे वटसावित्रीचे व्रत केलेले ते वडाच्या झाडाखालीच केलेले. आणि त्यानंतर बघा, सत्यवानाचे प्राण जे आहे तर ते पुन्हा मिळाले होते. त्यामुळे वटवृक्षासमोर एक दिवा वटपौर्णिमे दिवशी प्रज्वलित करणं खूपच महत्त्वाचं आहे. बऱ्याच महिला तसं करत नाही, तर बघा सगळ्या महिलांनी हा उपाय न विसरता करा. आणि तिथेच दिव्याच्या जवळ आपल्याला विड्याचं पान ठेवायचं आहे आणि त्यावर थोडीशी चणा डाळ आणि गूळ हे आपल्याला तिथे नैवेद्य म्हणून ठेवायचं आहे. ही चणा डाळ थोडीशी तुम्ही भिजवून नेऊ शकता, जी नैवेद्यासाठी ठेवायची आहे. तर ती थोडीशी चणा डाळ तुम्ही भिजवून न्या. तिथे अशी ही चणा डाळ आणि गूळ एका पानावर, विड्याच्या पानावर ठेवायचे आहे. वटपौर्णिमे दिवशी अशा पद्धतीने गूळ आणि चणा डाळीचा नैवेद्य ठेवणं अत्यंत शुभ समजलं जातं. त्यामुळे वडाच्या झाडाला तुम्ही अशा पद्धतीने गूळ आणि चणा डाळीचा नैवेद्य तिथे ठेवू शकता. तर नक्कीच तुम्ही अशा पद्धतीने या 2 ज्या वस्तू आहेत, पहिल्यांदा मी सांगितलं की एक दिवा प्रज्वलित करायचा आहे, त्यामध्ये हळद आणि जी चणा डाळ आहे
तर ते आपल्याला टाकायचे आहे त्यामध्ये. आणि त्याचबरोबर एखाद्या विड्याच्या पानावर भिजवलेली चणा डाळ, गूळ हे तुम्ही नैवेद्य म्हणून ठेवू शकता. नक्कीच हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा, म्हणजे त्यांना देखील उद्या वटपौर्णिमे दिवशी अशा पद्धतीने हा उपाय करता येईल. सर्वांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा.